नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत जी केचे अत्यंत महत्त्वाचे 20 प्रश्न, जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये नक्कीच उपयोगी पडतील। चला तर मग प्रश्नांना सुरू करूयात। पहिला प्रश्न आहे, भारताची राजधानी कोणती आहे? अतिशय सोपे प्रश्न आहेत। भारताची राजधानी कोणती आहे? पर्याय आहेत मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, कोलकाता। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा। आपण बघूया त्या प्रश्नाचं उत्तर। मुंबई, चेन्नई, नवी दिल्ली, कोलकाता या पर्यायापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली। भारताची राजधानी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक सी नवी दिल्ली हे आपलं बरोबर उत्तर आहे। बघूया त्यानंतरचा प्रश्न। भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? बघा, पर्याय आहेत महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री। तर दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर कोणतं बरोबर असेल? भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जवाहरलाल नेहरू। भारताचे पहिले पंतप्रधान आहेत जवाहरलाल नेहरू। यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? पर्याय आहेत कावळा, मोर, चिमणी, कबूतर। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोर। भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर। यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? बघा, पर्याय कांचनजुंगा, केटू, माउंट एव्हरेस्ट, नंदा देवी। तर या पर्यायांपैकी बरोबर उत्तर कोणतं आहे? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माउंट एव्हरेस्ट। जगातील सर्वात उंच पर्वत आहे माउंट एव्हरेस्ट। पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? बघा, पर्याय सिंह, वाघ, हत्ती आणि चौथा पर्याय आहे बिबट्या। तर या पर्यायांपैकी योग्य उत्तर कोणतं आहे? बघा, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वाघ। भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ। मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि दररोज अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। बघूयात नंतरचा प्रश्न। जन गण मन या राष्ट्रगीताचे लेखक कोण आहेत? पर्याय आहे रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, पर्याय क्रमांक 3 आहे सुभाषचंद्र बोस आणि शेवटचा पर्याय आहे लोकमान्य टिळक। तर या पर्यायांपैकी योग्य उत्तर कोणतं आहे? योग्य उत्तर माहिती असेल तर कमेंट नक्की करा। बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रवींद्रनाथ टागोर। जनगण मन या राष्ट्रगीताचे लेखक कोण आहेत? तर रवींद्रनाथ टागोर। बघूयात नेक्स्ट प्रश्न। महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची राजधानी विचारलेली आहे, तर कोणती आहे? बघा, पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे पुणे, दुसरा पर्याय आहे नागपूर, तिसरा पर्याय आहे मुंबई आणि चौथा पर्याय आहे नाशिक। तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई। महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर पर्याय क्रमांक सी मुंबई। यानंतरचा प्रश्न आहे, सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? बघा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? पर्याय आहेत पृथ्वी, मंगळ, गुरु, शुक्र। तर दिलेल्या पर्यायापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुरु। गुरु हा सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे। यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते? भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोण ओळखले जातात? बघा, पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय 2 आहे महात्मा गांधी, पर्याय 3 आहे जवाहरलाल नेहरू, पर्याय 4 आहे भगतसिंग। तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी महात्मा गांधी। भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोण ओळखले जाते? तर पर्याय बी महात्मा गांधी। महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते। यानंतरचा प्रश्न, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? बघा, पर्याय आहेत अमेझॉन, नाईल, गंगा, यांगस्ते। तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नाईल। नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे। यानंतरचा प्रश्न आहे, संगणकाचा शोध कोणी लावला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 चार्ल्स बॅबेज, पर्याय क्रमांक 2 आयझॅक न्यूटन, पर्याय क्रमांक
3 अल्बर्ट आइन्स्टाईन आणि शेवटचा पर्याय थॉमस एडिसन. तर या पर्यायांपैकी योग्य उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक ए चार्ल्स बॅबेज. संगणकाचा शोध कोणी लावला? तर पर्याय क्रमांक ए चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाचा शोध लावला. यानंतरचा प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा देश क्षेत्रफळानुसार कोणता आहे? क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? पर्याय आहेत अमेरिका, चीन, रशिया, कॅनडा. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रशिया. रशिया हा देश जगातील सर्वात मोठा देश क्षेत्रफळानुसार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधान कधी लागू झाले? पर्याय आहेत पर्याय क्रमांक ए 15 ऑगस्ट 1947, पर्याय क्रमांक बी 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक सी 2 ऑक्टोबर 1948, पर्याय क्रमांक डी 26 नोव्हेंबर 1949. तर योग्य उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक बी 26 जानेवारी 1950 हे आपलं योग्य उत्तर आहे. भारतीय संविधान कधी लागू झाले? तर पर्याय क्रमांक बी 26 जानेवारी 1950 रोजी. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर योग्य उत्तर तुम्हाला माहिती असेल कमेंट करा. आपण पर्याय बघूयात. गुलाब, कमळ, पर्याय क्रमांक सी जाई आणि शेवटचा पर्याय सूर्यफूल. तर या दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक बी कमळ. कमळ हे आपलं योग्य उत्तर आहे. भारताचे राष्ट्रीय फूल आहे कमळ. यानंतरचा प्रश्न आहे, ऑलिम्पिक खेळांची सुरुवात कोणत्या देशात झाली? पर्याय आहेत अमेरिका, पर्याय बी आहे फ्रान्स, पर्याय सी आहे ग्रीस, पर्याय डी आहे इटली. तर ऑलिम्पिक खेळांची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ग्रीस. ग्रीस या देशामध्ये ऑलिम्पिक खेळाची सुरुवात सर्वात अगोदर झाली. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? समोर स्क्रीनवर जो भारताचा ध्वज दिसत आहे तो कोणी तयार केला? बघा, पर्याय आहेत पर्याय ए पिंगली वेंकय्या, पर्याय बी महात्मा गांधी, पर्याय सी जवाहरलाल नेहरू, पर्याय डी सरदार वल्लभभाई पटेल. तर या पर्यायापैकी योग्य उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक ए पिंगली वेंकय्या यांनी भारताचा राष्ट्रीय ध्वज तयार केला. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत ए 15 ऑगस्ट, पर्याय बी 26 जानेवारी, पर्याय सी 1 मे, पर्याय डी 2 ऑक्टोबर. तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य उत्तर कोणतं असेल? महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1 मे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? बघा, पर्याय आहेत पर्याय ए महाराष्ट्र, पर्याय बी उत्तर प्रदेश, पर्याय सी राजस्थान, पर्याय डी मध्य प्रदेश. तर याचं योग्य उत्तर काय असेल? उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान. भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आहे राजस्थान. यानंतरचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? पर्याय आहेत ए वंदे मातरम, बी सारे जहाँ से अच्छा, सी जन गण मन, डी ए मेरे वतन के लोगो. तर या पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वंदे मातरम. भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? तर वंदे मातरम. पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता? चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता? तर पर्याय आहेत ए बज एल्ड्रिन, बी नील आर्मस्ट्रॉंग, सी युरी गागरिन, डी कल्पना चावला. तर योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक बी नील आर्मस्ट्रॉंग. चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण होता? तर पर्याय क्रमांक बी नील आर्मस्ट्रॉंग. तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. यातील किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ओनली GK अकॅडमी.